नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत नक्षत्र आणि त्यांची माहिती. यामध्ये आज आपण पाहणार आहोत 1 ते 27 या नक्षत्रामध्ये 23 नंबरचं नक्षत्र धनिष्ठा. हे नक्षत्र इतर नक्षत्रासारखंच आहे, पण ह्या नक्षत्राला जसे नक्षत्राचे एकूण 3 प्रकार पडतात. एक म्हणजे एकाच राशीमध्ये ज्याचे 4ही पाय आहेत त्याला चतुष्पाद नक्षत्र म्हणतात. ज्या नक्षत्राच्या 3 पाय एका राशीत आणि 1 पाय एका राशीत असतो त्याला त्रिपाद असं म्हणतात. आणि 3 नक्षत्र अशी आहेत या 27 मध्ये ज्यांचे बरोबर 50% म्हणजे 2 पाय एका राशीत आणि दुसरे पुढचे 2 पाय म्हणजे पहिला आणि दुसरा चरण एका राशीत, तिसरा आणि चौथा चरण एका राशीत, त्या नक्षत्राला द्विपाद नक्षत्र असं म्हणतात. ह्या द्विपाद नक्षत्रापैकी हे धनिष्ठा नक्षत्र आहे. ह्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये पहिले 2 भाग म्हणजे पहिला आणि दुसरा चरण हा मकर राशीमध्ये येतो आणि तिसरा आणि चौथा चरण हा कुंभ राशीमध्ये येतो. मग आपण ह्या नक्षत्राकडे पाहत असताना आपली दृष्टी कशी असते, तर आपण जेव्हा ह्या सगळ्यांचाच अभ्यास करतो तशी नाडी, योनी, गण, आराध्य वृक्ष, स्वामी वगैरे वगैरे, त्याच वेळी आपल्या डोक्यात एक गोष्ट असते, ती म्हणजे काय, तर साधारणपणे हे नक्षत्र कोणत्या योनीचं आहे. 14 पैकी 28 नक्षत्र आणि 14 योनी म्हणजे 2 नक्षत्र एका योनीची असतात. त्यापैकी हे नक्षत्र हे सिंह योनीचं नक्षत्र आहे. सिंह किंवा सिंहीण म्हणजे आता हे पुरुषाचं असेल किंवा स्त्रीचं असेल तर साधारणपणे आपल्याला त्या व्यक्तीमध्ये त्यातले काही गुण दिसण्याची शक्यता असते आणि बहुधा ते दिसतात. फक्त ते पाहण्याची आपली क्षमता असावी लागते. आपल्याला त्याच्याबद्दलचा पूर्वपीठिका इतिहास माहीत असावा लागतो आणि आपली नजर तशी असावी लागते. त्यामुळे तर तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील. सिंह किंवा सिंहीण म्हणून या नक्षत्राकडे पाहिलं जातं ते या सिंह योनीचं नक्षत्र या दृष्टिकोनातून बघूया. आता ह्या नक्षत्राची एक कथा आहे. म्हणजे काय, तर अतिशय सुंदर असं शरीर धारण करणारे अष्टवसू हे जे देव आहेत आणि जरारहित म्हणजे शरीर नसलेले म्हणजे ज्यांना म्हातारपण किंवा वृद्धपण ही अवस्थाच नाही आहे असे अविनाशी सुख मिळवून देवो म्हणून या नक्षत्रांची उपासना करतात. आहेत का असे? आहेत. अष्टवसू हा एक प्रकार नक्षत्रांच्या मध्ये नव्हे तर देवांच्या मध्ये आहे. आता ह्या अष्टवस्तूंबद्दल आपल्याला माहिती अधिक मिळते, परंतु आपला आजचा हेतू तो अष्टवस्तू नाही आहे. मुळात पितृदोषामध्ये वसु रुद्र गण असा शब्द वापरला जातो. वसु म्हणजे वडिलांच्या बरोबरीचे, रुद्र आजोबांच्या बरोबरीचे, वसु रुद्र गण या स्वरूपात. तर त्या स्वरूपामध्ये त्या लेवलचे जी पित्र आहेत ती त्यात मोजली जातील. तो भाग श्राद्ध लेवलचा आहे. आपल्याला तो समजून घेणं फारसं गरजेचं नाही. पण असे काही आहेत की ज्यांना म्हातारपणे वृद्धावस्था नसलेले असे काही देव येऊन गेले, म्हणजे ज्यांना उत्पन्न केल्यानंतर देवानं यांना वृद्धापण अवस्था किंवा म्हातारपण हे नाहीच आहे, आहेत असे. ते म्हणजे कोण, तर ज्या 4 जणांना यांनी निर्माण केलं आणि ते 4ही जे आहेत ते लहानपणी शेवटपर्यंत आहेत तसेच, कित्येक वर्ष गेली तर त्यांना आहेत तसंच ते लहानपण त्यांचं राहिलं. असा जर प्रकार आपण बघितला तर ह्यांना म्हातारपण किंवा वृद्धापावस्था किंवा त्याच्या दुःख वेदना असा काही प्रकार असत नाही. असेही काही देव आपल्याला या महाभारतामध्ये किंवा या भागवतामध्ये दिसतील. आपण एकदा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्या नक्षत्राची उपासना काय आहे, तर मला वृद्धापकाळ किंवा म्हातारपण येऊ नये म्हणून ज्यांनी प्रार्थना केलेली असते त्यांच्यासाठी ते नक्षत्र तथास्तु म्हणण्याची शक्यता असते. पण आपलं तेवढी पुण्याही पाहिजे आणि खरोखरीच प्रयत्न पाहिजेत. मागणं हे सोपं आहे, प्रत्यक्षात प्रयत्न किती आहेत ह्या गोष्टीवर अवलंबून असेल. मग हे नाडीचं हे जर नक्षत्र बघितलं तर ते मध्य नाडीचं नक्षत्र आहे धनिष्ठा. आता मध्य नाडी म्हणजे काय, तर ही पित्त दोषाची प्रकृती असं मानलं जातं. मग ह्या पित्त दोषाची जर वाढ झाली तर त्या वाढीमुळं
या व्यक्तीच्या शरीरामध्ये छातीत आणि पोटात जळजळ होणे, आंबट कडू ढेकरा येणे, ज्याला आपण पित्त कोणत्या प्रकारचं आहे असं म्हणतो, म्हणजे कडू पित्त आहे का आंबट पित्त आहे, सारखं मळमळल्यासारखं वाटणे, काही लोकांना उलटी आल्यासारखं होतं पण उलटी होत नाही, काही लोकांना त्यामुळं डोकेदुखीचा त्रास जाणवतो, काही लोकांना साधारणपणे समोर पाहिल्यानंतर किंवा उन्हात पाहिल्यानंतर चक्कर आल्यासारखी वाटते, काही लोकांच्या अंगाची लाही लाही होते, काही लोकांच्या स्वभावामध्ये चिडचिडीपणा येतो, काही लोकांच्या अंगावर छोट्या छोट्या गाठी येतात आणि त्या खाजवून खाजवून मोठ्या होतात, काही लोकांची भूक मंदावते, सतत आपलं पोट जे आहे ते गॅस झाला आहे असं फुगल्यासारखं वाटतं, काही लोकांना तोंड येणं, त्यानंतर त्वचेवर लाल पट्ट्याचं खाजवलं तर तो पट्टा उमटतो, जातच नाही, मग ती पित्ताची लक्षणं मानली जातात. अनियमित जेवणाच्या सवयी, मसालेदार, चमचमीत, भरपूर, पोटापेक्षा जास्त, वडा इतकं प्रचंड अन्न, ह्या अन्नाची चटक आणि त्यामध्ये परत अवेळी, म्हणजे कुठल्याही जेवणाला सकाळच्या दुपारच्या संध्याकाळच्या वेळ नसणे, मग असा जर प्रकार ज्यांचा असेल त्यांच्यामध्ये ह्या मध्यनाडीचे दोष जास्त संभवतात. मग ह्या लोकांना ह्या सवयी लागतात का असेल, पण ज्या लोकांना ह्या सवयी आहेत त्यांची मध्यनाडी असेल तर धनिष्ठा नक्षत्राच्या लोकांनी आपल्या सवयीचा बदल करून आपल्या आरोग्यामध्ये वाढ करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कमी करता येतील तर प्रयत्न मनापासून करायला हवा. आता हे नक्षत्र जे आहे ते सिंह योनीचं नक्षत्र मानलं जातं. हा सिंह हा आपण पाहिलेला प्राणी आहे, हा माणसाळणार नाही, हा जंगलात आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो गाय, म्हैस, कुत्र, मांजर हे समाजामध्ये माणसाळलेले आहेत, पण सिंह अजून माणसाळलेला नाही. मग अशी माणसाळलेली नाही पण माणसामध्ये आहेत अशी माणसं आहेत का? आहेत, जी माणसाळीच नाहीत पण माणसामध्ये राहतात, ज्याला माणूस म्हणायची किळस येते आपल्याला, अशी माणसं माणसामध्ये दिसतात आपल्याला. त्या सगळ्यांचा प्रकार कदाचित सिंह योनीमध्ये असावा. या व्यक्तींचा चेहरा सिंहासारखा नसेलही, पण काहींच्या स्वभावात आणि काहींच्या अंगात ते गुण दिसतात. आता बघा, स्वभावात क्रूरपणा, खुनशी प्रवृत्ती वाढत जाणे, सहज समोरच्या माणसाच्या डोक्यात दगड घालून त्याला मारणं इतकं आपल्याला शक्य आहे का? सिंहाला काय वाटत नाही, तो रोज सगळ्याचा नरडं धरतो आणि खलास करतो. अशी ही माणसं आहेत, त्यांना 10 खून केले काय वाटत नाही, कुणाला काय मारावं काय वाटत नाही, लहान मूल उचलून आपटावं नाही काय वाटत. आपण पाहिलंय लहान मुलांना उचलायचं, भिंतीवर आपटायचं, मारायचं, अंजनावे गावित प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. स्त्री असेल काय, हिच्यामध्ये सिंह असेल काय का सिंही नाही, हा प्रकार अजून कळलेला नाही. आणि हा सगळा प्रकार जर बघितला तर व्यक्तीची खुनशी वृत्ती वाढत जाते आणि समाजात शक्यतो यांना कोठेच मानाचं स्थान मिळत नाही. यांचं वागणं, बोलणं, राहणं हे इतरांना आपली भीती वाटावी असं असतं. मग ह्याची एकदम नाही, याची सुरुवात होते आणि हळूहळू हे वरच्या टप्प्याला जातात. बघा, हे ओळखायचेत कसे, यांची केसांची ठेवण बघा, आयाळ असल्यासारखी केस वाढवलेली असतात. पुरुष असेल, स्त्री असेल तर ती केस सगळी सोडलेली असतात सततपणे, मानेपर्यंत वाढलेले अस्ताव्यस्त केस म्हणजेच ती आयाळ आपण त्याला म्हणतो. हौसानं वाढवलेली पण निगा न राखलेली दाढी, हौसानं वाढवली पण निगा विगा काही प्रकार नाही, अस्ताव्यस्त वाढलेली आहे. मानेपर्यंत वाढलेले अस्ताव्यस्त केस, त्यानंतर चेहरेपट्टीमध्ये भेदक असा बाज, बघितलं की लहान मुलंसुद्धा भितात अशा स्वरूपाची आपली चेहरेपट्टी, डोळ्यांची करडी जरब, बघितल्यानंतर समोरच्या माणसाला भीती वाटावी. त्यांची देहबोली सामान्य नसून विचित्र वाटावी अशी असते. देहबोली सामान्य नाही, विचित्र वाटावी अशी स्वरूपाची असते. मग इतक्या स्वरूपाची ही देहबोली जर बघितली तर लहान मुलांनाच भीती वाटावी असं नाही, मोठ्या माणसांना, स्त्रियांना, मुलींना सुद्धा भीती वाटावी अशा स्वरूपाची ही परिस्थिती आहे. त्यांच्या आवाजात एक ठसका असेल, गुरगुरण्याची भाषा असेल, सारखं ते नरडं फोडीन, रक्त पिईन, एका दणक्यात खलास करीन, मुंडकं तोडीन, ही भाषा जी आहे ही भाषा या सिंह योनीच्या प्रकारांमधून जन्माला आलेल्या या धनिष्ठा नक्षत्रावरच्या लोकांची असते. आपण कित्येक सिनेमांमध्ये बघतो बघा, मैं तेरा खून पी जाऊंगा. हा खून पिणारा प्राणी कोण? सिंह किंवा वाघ. दिसलेल्या प्रत्येक प्राण्याचा नरडं धरून त्यातलं जेवढं शक्य आहे तेवढं रक्त प्यायचं आणि त्या माणसाला संपवायचं. तर हा प्रकार मैं तेरा खून पिऊ जाऊंगा,
म्हणजे मी तुला खलास करेन, मी तुझ्या वाईटावरच आहे, अशा स्वरूपाची तोंडानं बोलणं किंवा जगणं आज आपण बघतो. हे जे पाळलेले गुंड असतात नेत्यांनी किंवा गावच्या टग्यांनी, हेच करतात. हे सगळे सिंह योनीचेच. ह्यांना कोणाचं देणं घेणं, स्वतःची दुश्मनी काही प्रकार नाही. त्यांनी सांगायचं आणि ह्यांनी करायचं, आणि ह्यांनी केल्यानंतर आपल्याला मग त्यांचा क्रूरपणा दिसून लागतो. पण आपण म्हणून तो माणूस वाटत नाही असा, पण ह्याच्यामध्ये हा क्रूरपणा दिसतो आपल्याला. हा जर प्रकार बघितला तर ही भाषा यांची असते, आणि प्रत्यक्षात जे करतात असे दोन प्रकार त्यामध्ये दिसतात. बोलणारे आहेत पण न करणारे, काही करणारे आहेत पण न बोलणारे. हे सगळे सिंह योनी जन्माला आलेली माणसं ही आपल्यातच आहेत, आपल्याला माहीत नाही फक्त एवढंच. हा प्रकार बघतो आपण. ह्याच्यामध्ये गण कुठला आहे याचा, तर राक्षस गणाची माणसं आहे. आता हा राक्षस गण जो आहे तो अन्याय झालेली किंवा हवा तसा न्याय न मिळालेली माणसं ही राक्षस गणामध्ये जन्माला येतात. मग राक्षसगणी व्यक्ती म्हणजे काय, तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे 3 गुण व्यक्तीमध्ये असतात. त्यामध्ये साधारणपणे सत्वगुण कमी, रजोगुणही कमी, तमोगुणाची ज्यांच्यात वाढ झालेली असते, म्हणजे ज्यांच्यात ज्या दुष्प्रवृत्ती आहेत त्या लहानपणापासून वाढीला लागलेल्या असतात. मग त्यात पालक असतील, समाज असेल, काही नेते असतील, त्या लोकांनी ह्याला खतपाणी घालून घालून वाढवलेलं असतं. आणि मग नेहमी सगळे म्हणतात, तुझ्यासारखा दादा नाही, तुझ्या एका दणक्यात माणूस मरतोय, तुला एवढे भितात, असं एकदा सांगायला सुरुवात केली की हा राक्षस अजूनही माजल्यासारखा होतो, आणि मग हा माजलेला राक्षस समाजाला कारणीभूत ठरतो. मग अशा स्वरूपाचा तमोगुण वाढत गेला की तो राक्षस स्वरूपामध्ये, राक्षस गणामध्ये जमा होतो. त्यामुळं तमोगुणांचा संचय जास्त असणं आणि तो टिकवून धरण्यासाठी प्रयत्न करणं, हे लोक सतत तेच राहत असतात, तेच बघत असतात. कारण बुद्धी असून तिचा वापर करण्याची कला यांच्याकडे नसते किंवा अपुरी असते. तसेच राक्षसगणामुळे समज कमी आणि गैरसमज डोक्यात जास्त घुसतात. कोणीतरी लांबून सांगतं, तुझ्या साहेबाला तो अमका अमका म्हणला बरं का. आता प्रत्यक्ष कोण म्हणाला कोणी ऐकलेलं नाही. सांगणारा खरं बोलतो का खोटं बोलतोय माहीत नाही, पण ह्याला पेटवला. म्हणजे हा असा भुसनळा किंवा फटाका असतो की याला कोणीतरी नुसतं उदबत्ती लावली की हा फुटतो आणि आवाज करतो आणि स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो. असे कित्येक तरी भुसनळे आणि फटाके आपल्याला बाजारात दिसतील. का? समज कमी आणि गैरसमज जास्त. कधी कुठली खातर जमा करायची नाही, कुणीतरी सांगितलं आणि पेटवला की हा पेटला. हा प्रकार जर बघितला, आजही अशी कित्येक मंडळ आहेत. मंडळातल्या एका मित्रानं फोन केला, अमक्या अमक्या जागी जरा मला त्रास द्यायला लागले, की हे उठतात काठ्या कुऱ्हाडी काय असेल ते बॅट बीट, त्या हॉकीच्या बॅट दांडकी घेऊन पळाली सगळी. काय झालंय, कशासाठी, कुणाची चूक आहे ते काय महत्त्वाचं नाही, आम्ही नुसतं जाऊन दंगा करणार. हे सगळी राक्षसगणामध्ये मोडणारी व्यक्ती आहेत. पण हे आजही समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. मग बघितलं आपण तर समोरच्या व्यक्तीची भूमिका काय, नेमकं त्याला काय म्हणायचं आहे हे विचारात न घेता एखाद्या शब्दाचा बाऊ करत वाद करत राहणारी ही मंडळी समाजामध्ये आजही आहे. कालही होती, उद्याही असतील, कदाचित उद्या जास्त असतील. परिणामी अंगातील कलाकौशल्यांचा विकास होत नाही. आपल्याला कोण काय म्हणेल, आपल्या घरच्यांची बाजू काय असेल, त्यांना आपल्याबद्दल काय वाटतंय, समाजात आपली प्रतिमा काय, आपल्यामुळं घरच्यांची प्रतिमा काय होईल, उद्या आपल्याला भवितव्य आहे का नाही, असला काही विचार नसणारी हीच मंडळी राक्षसगणामध्ये जन्माला येते. आणि त्यामुळे विरोधासाठी विरोध किंवा त्रास देण्यासाठी विरोध ही भूमिका करणारा हा मोठा वर्ग हा राक्षसगणामध्ये जन्माला येतो. आता याच्यामध्ये आराध्य वृक्ष बघितला आपण तर हा कोणता आहे, तर या आराध्य वृक्ष यांचा आहे शमी. आपण पाहतो दसऱ्याला ते शमीची पानं आणतात आणि त्या पानांवरती आपण काय करतो तर एकमेकाला सोनं म्हणून देत राहतो. हा जो प्रकार दिसतो आपल्याला, तर हा शमीचा प्रकार जो आहे तो वास्तवात इतका चांगला आहे की ज्या मोठ्याच्या मोठ्या पानांमध्ये सगळं लपवून ठेवलेली हत्यारं वगैरे, तर ती शमीची वृक्ष जी आहेत ती एका बाजूला औषधी वृक्ष म्हणून काही जागी वापरण्यात आलेली आहेत. त्यामुळे ह्यांची देवता आहे आराध्य वृक्ष शमी. आता ह्यांचं दान काय, सोने आणि रुपे. सोने आणि रुपे, रुपे म्हणजे चांदी. काही लोकांना सोनं दान द्यावं, काही लोकांना चांदी दान द्यायची वाटते. आज जरी किमती मोठ्या असल्या तरी लक्षात घ्या की काही देवतांचे टोप, काही देवतांना अलंकार, काही देवतांसाठी सोनं किलोनं देणारी माणसं आजही समाजामध्ये आहेत. आता त्यामध्ये फक्त ते धन जे आहे ते अधिकृत आहे का अनाधिकृत आहे हे महत्त्वाचं नाही,
पण कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण एवढं दानधर्म केल्यानंतर समाजामध्ये आपली प्रतिमा वाढेल किंवा आपल्याला देवाकडून मोठा आशीर्वाद मिळेल. काय होईल ते काय ठरवेल, पण देणारे लोक आहेत. ज्यांची ऐपत आहे त्यांनी असं दान द्यायला हरकत नाही. ह्यांची देवता आहे वसू, ही पितृदेवतामध्ये मोडते. त्यामुळं वसू म्हणलं की बाकी सगळी पित्र त्याच्यामध्ये आली. म्हणजे आता 8 देवता आहेत, त्यामुळे त्याला अष्टवसू असा शब्द वापरलेला आहे. आता हे नक्षत्र जे आहे ते ऊर्ध्वमुखी आहे. ऊर्ध्वमुखी म्हणजे काय, तर भविष्यकाळाचा विचार करत जगणारे व्यक्तिमत्व, ज्यांना फक्त पुढचं म्हणजे पुढे 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 10 महिन्यांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी काय हा विचार करण्याची शक्यता आहे, ती सगळी माणसं जी आहेत ती ऊर्ध्वमुखी होईल. ऊर्ध्व म्हणजे वरती किंवा पुढे. ही मंडळी वर्तमानात जगताना फक्त भविष्यकाळाचा ध्यास घेत जगत राहणारी मंडळी आहे. वर्तमानाचा ध्यास घ्यायचा आणि ऊर्ध्वमुखी असताना वर्तमानात जगायचंच नाही, पण वर्तमानात जगताना भविष्यकाळाचा ध्यास घ्यायचा. आत्ता मला खायला कमी आहे, परंतु मी माझे पैसे गुंतवणूक करत राहतोय. मी इतके दिवस जगेल का नाही मला माहीत नाही. मग आज काही वेळेला हे योग्य आहे का अयोग्य हा काळ ठरवेल. पण ज्या लोकांनी आंब्याच्या बागा लावल्या त्यांनी आंबे खाल्लेच नाहीत. 10, 20, 25 वर्षानंतर ते झाडं मोठी झाली आणि पुढच्या सगळ्या पिढ्यांनी त्या आंब्याचा आस्वाद घेतला. म्हणजे अशीही काही माणसं आहेत की जी माणसं पुढच्या 5-25 वर्षाचा विचार करून गुंतवणुकी करतात आणि त्याच्यावर पुढच्या पिढ्या जगतात. त्यामुळे ऊर्ध्वमुखी माणसं स्वतःसाठी न करता आयुष्यात लोकांसाठी जगत असतात, पण त्यांचा वर्तमान मात्र त्यांच्याकडे हिरावून घेतला जातो. हे 100% खरं आहे. मग आज जगायचा जर असेल तर वर्तमान चांगला ठेवा, भविष्याचा थोडा विचार करा, पण फार विचार करून वर्तमान वाया घालवू नका. त्यांची दृष्टी बघितली तर ती अंध आहे. अंध म्हणजे काय, अंधदृष्टीमुळे डोळे चांगले असूनही आपल्याला व्यवहारातली काही शहाणपण लवकर येत नाही. म्हणजे वय वाढलं तरीसुद्धा व्यवहार कळत नाही असा फार मोठा वर्ग बाजारात आहे. मग त्यामध्ये मुलं असतील, मुली असतील. एखाद्या व्यक्तीच्या लग्नानंतर त्याच्या वयाच्या 40ला सुद्धा आपण त्याला म्हटलं जा बरं एखादी छान साडी घेऊन येतोस का, तो म्हणाल मला त्यातलं काहीही कळत नाही. साधा 10 रुपयाचा ब्लाऊज पीस कसला असतो तो आणायचा मला कळत नाही, तो साडी काय आणू शकतोय. म्हणजे व्यवहारामध्ये दृष्टी आम्ही त्या घेतलीच नाही कधी. बाकी इतर जागी तो हुशार असेल, त्याच्या क्षेत्रात हुशार असेल, पण इतर क्षेत्रात पण आपल्याला थोडीफार हुशारी असणं गरजेचं आहे. पण असं असत नाही. त्यामुळं पंचायत येते की दृष्टी त्यांची अंध आहे. काही गोष्टीमध्ये आपण हुशार असतो, पण काही गोष्टीमध्ये आपल्याला फसवलं जातं. त्यामुळे उत्पन्न भरपूर मिळवणाऱ्या व्यक्ती असतात, त्यांना गुंतवणुकीची फारशी बुद्धी नसते. त्यामुळे त्यांची गुंतवणूक जी आहे ती कुठेतर दुसरीकडेच लावून ते सगळेचे सगळे पैसे उपटसुंभ बाजारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळं अंधदृष्टीत न ठेवता आपल्याला कळत नसेल तर त्यातला हुशार शहाणा माणूस आहे, त्याच्या हातात ती सूत्र द्या, त्याला थोडे पैसे द्या, तो तुमची गुंतवणूक व्यवस्थित करू शकेल. यासाठी गरजेचं आहे. आपल्याला कळत नाही ना त्या गोष्टीत आपण स्वतः इतकी मोठी रिस्क घ्यायची नाही. त्यामुळं अंधदृष्टीमध्ये आपल्याला सगळीकडे फसवलं जातं. मग नोटा फाटक्या दिल्या जातात, बाजारात माल खराब दिला जातो, वजनात फसवणूक होते, व्यवहारात चुकीचं असतं ते पटवून दिलं जातं, आपण ते विचारात घेतो, वाटपामध्ये डावी वाटणी मिळते आयुष्यामध्ये, एक दाखवणे आणि दुसरी वस्तू देणे असं बऱ्याच वेळा घडतं. मापात पाप अशी फसवणूक केली जाते आणि हे सगळं अंधदृष्टीमुळे घडतं. आपल्याला कळत नाही. अक्षरशः पेट्रोल टाकताना सुद्धा तो माणूस वर बघा म्हणतो, अगोदर ते कोणाला तर अर्धा लिटर टाकलेलं असतं आणि वर बघेपर्यंत ते सोडून तिकडे अर्धा लिटरच्या पुढे गेलेलं असतं. ते झालं की टाकलं की म्हणतो 1 लिटर झालं, अर्धाच लिटर टाकलं असतं, आपली लक्ष नसतं आणि पुन्हा काढून बघा आता काय. म्हणजे त्या व्यक्तीच्या थोड्याशा दांदरटपणाचा गैरफायदा घेऊन लोकांना फसवणारे आजही सगळ्या प्रवृत्तीच्या लोक सगळ्या जागी आहेत. त्यामुळे आपण अलर्ट राहणं हा त्यातला शहाणपणाचा भाग आहे. दृष्टी अंध असेल तर ती बदलायला हवी, थोडं शहाणपण विकत घ्यायला हवं. त्यानंतर ह्यांचं जर बघितलं तर धनिष्ठा नक्षत्रावर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मंगळ हा काय आहे, स्वामी आहे. म्हणजे त्याला मंगळाची महादशा येते. मग ती 7 वर्षाची असते. 24 तासासाठी 7 वर्ष. नक्षत्र 24 तासाचं असेल तर 7 वर्षाची महादशा आहे. आता 7 वर्षाची महादशा, नक्षत्र जर 12 तासाचंच भोगलं असेल तर ती 3.5 वर्षाची होईल. नक्षत्र जर समजा 6च तासाचं भोगलं म्हणजे 25% तर ती 1.25-2 वर्षाची होईल. एवढी कमी कमी होत जाते. अगदी थोडंसं म्हणजे 2 तासाचं भोगलं तर त्या प्रमाणात काही महिन्याची ती येईल, त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे येणार ते तुम्हाला. मग जर 7 वर्षाची मंगळाची महादशा आली तर होतं काय, मंगळ म्हणजे ऐश्वर्य. महादशेत आल्यानंतर आपल्याला मिळणारं ऐश्वर्य जातं. मग ऐश्वर्य हे जर लहानपणीच मिळालं नाही तर मोठेपणी मिळण्यात काही फारसा अर्थ नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी मिळायला पाहिजेत. त्या मिळाल्याच नाहीत तर त्याचं मूल्य तसं राहत नाही.
बघा, काही स्त्रियांना त्यांच्या लग्नानंतर 20-25 वर्ष सोनं घालायला मिळालं नाही. 20 वर्षानंतर त्यांच्या मिस्टरांचा मृत्यू झाला आणि मग 4 पैसे आले, मग पाटल्या बांगड्या केल्या. आता मिरवणार कुठे आणि कोणासाठी? म्हणजे जेव्हा पाहिजे होतं तेव्हा मिळालं नाहीत आणि नंतर मिळालं असेल तर आपल्याला ते ऐश्वर कुचकामी ठरतं. फारसा आपल्याला लोक नावं ठेवतील मग ते. म्हणजेच काय, जे ऐश्वर मिळायला पाहिजे त्याच वेळी गरजेचं आहे, नंतर मिळण्यात अर्थ नाही. हा जर बघितला प्रकार तर धनिष्ठा नक्षत्रावरच्या ह्या स्वामी आणि त्यांच्या महादशेचा ठरतो. आता हे नक्षत्र 2 भागात विभागलेलं आहे. म्हणजेच काय तर अर्ध पहिला आणि दुसरा चरण हा मकर राशीत आहे आणि तिसरा आणि चौथा चरण हा कुंभ राशीमध्ये येतो. पहिला आणि दुसरा चरण मकर राशीमध्ये येतो हे खरं आहे, परंतु त्यासाठीच त्याला द्विपाद नक्षत्र असा शब्द वापरलेला आहे. पहिला चरण यासाठी गा शब्द येतो. गा म्हणजे समजा मुलगा असेल तर काय गागाभट्ट किंवा काय गांड सम्राट असं काहीतरी त्याचं नाव असेल, आणि जर मुलगी असेल तर गाववरून काहीतरी त्याचं नाव येईल. अगदीच काय मिळालं नाही तर म देव असा शब्द आपण त्याला लावतो किंवा म देवी तसं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये गी, मुलगी असेल तर काय गीता, मुलगा असेल तर गीतेश, गीतांजली अशी बरीच नावं आहेत. काही शब्दांची आहेत, काही शब्दांची सापडत नाहीत, काही शब्दांची असतात, पण ते लिहिताना आपल्या स्मरणात लगेच ते येत नाही. हा पण दोष त्याच्यामध्ये असू शकतो. त्यामुळं याचा स्वामी आहे रवी आणि याचा स्वामी आहे बुध. हे ते स्वामी जर असतील त्यांचे तर त्याचा परिणाम तो पत्रिकेमध्ये कुठे आहे? आता पहिल्या चरणावर जन्मायला रवी स्वामी आहे, पण रवी अष्टमात असेल तर त्याच्या आरोग्याचे प्रश्न येतील. बुध असेल तर बौद्धिकदृष्ट्या तो कसा असेल त्याच्यावर अवलंबून आहे. हे लग्नी असेल तर उत्तम, पण धनसात असेल तर सारखं डोकं पैसे मिळवायसाठीच वापरणार. ते चतुर्थ स्थानात असेल तर तो काय म्हणणार, मला सुखाची अपेक्षा आहे, माझं सगळं आयुष्य बुद्धी सुखासाठी वापरतो, असा हे प्रकार असेल. म्हणजे ते कुठं आहे त्याच्यावर ते अवलंबून असेल. यामध्ये मकर रास जी आहे तिचा स्वामी आहे शनी, त्यामुळं याचा स्वामी असेल शनी. शनी म्हणजे काय तर तुम्हाला मिळणारा आनंद तो कुठं आहे पत्रिकेमध्ये त्यानुसार तेवढा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. मकर रास ही वैश्य वर्णाची रास आहे, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये व्यापारी तत्वाचा विचार करण्याची क्षमता असते. कोणतरी आपल्याला बोललं तर त्याला उलट बोलावं काय का बोलू नये. एक दुसरं असं की आपल्याला त्याच्यापासून फायदा आहे का तोटा आहे, समजा आपण बोललो तर आपले कुठले तोटे होतील काय, हा सतत विवेक विचार देऊन ती व्यक्ती बोलत असते. त्याला आपण वैश्यवर्णी म्हणतो. त्याचं जलचर हे वैश्य आहे, म्हणजे ह्या लोकांना जलचरांविषयी थोडंसं आपण ज्याला म्हणतो अटॅचमेंट असते. आणि तत्वाची पृथ्वी म्हणजे सहनशीलता यांची चांगल्या प्रकारात असते. हे मकर राशीत असेल तर यांची सहनशीलता उत्तम प्रकारात असेल. हेच जेव्हा तिसरा आणि चौथा चरण याबद्दल आपण विचार करतो तेव्हा काय होतं तर तिसरा चरणामध्ये गु असा शब्द येणार, म्हणजे गुणाजी. मुलगी असेल तर गुणवंती या स्वरूपाची नावं येतील. आणि त्याचा स्वामी आहे शुक्र. शुक्र म्हणजे जिभेवरची सरस्वती. आता त्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये काय आहे का, आता हाच शुक्र त्या पत्रिकेमध्ये उच्चीचा आहे का नीचेचा आहे का शत्रू घरामध्ये आहे का अस्तंगत आहे, ह्या गोष्टींचा अभ्यास त्यावेळी करून त्याचं उत्तर आपल्याला या इतर प्रकारांना बघता येईल. त्यानंतर कुंभ राशीमध्ये हा जो चौथा चरण येतो त्याला गे हा शब्द आहे. आता ह्या गे ह्या शब्दाला वेगवेगळे काय आहेत अर्थ आहेत, आपण त्या अर्थाने घ्यायचं नाही. गे मुलगी असेल तर गेवराई, हे देवीचं नाव असेल. त्यानंतर गेनबा, हे आता दुसरं पर्याय नसल्यामुळे आपल्याकडे आपण त्यांना अशी नावं देतो. त्यानंतर हा चौथा चरण, ह्या चौथ्या चरणाचा स्वामी आहे मंगळ. हा मंगळ जो आहे तो ऐश्वर देणारा. मग तुमच्या पत्रिकेमध्ये तो कुठं आहे, त्या प्रमाणात तुम्हाला तेवढं ऐश्वर मिळतंय का, मिळणार असेल तर कधी मिळणार, माझ्या पत्रिकेतला जो मंगळ आहे त्याची महादशा कधी सुरू होते, त्यानुसार त्या गोष्टी आपल्याला ठरतील. आता ही कुंभरास आणि मकर रास या दोन्हींचाही स्वामी शनी आहे, परंतु मकर राशीमध्ये वैश्यवर्णाची रास आहे. व्यक्तीची विचार करण्याची क्षमता ही त्या स्वरूपाची आहे, फायद्या तोट्याशीच विचार. मैत्री करताना सुद्धा ही मुलं कुणाशी मैत्री करायची, ज्याच्याकडं भरपूर पुस्तकं आहे, ज्याच्याकडं भरपूर खेळाचं साहित्य आहे, ते मला मिळेल त्याच्याशी. इतरांशी मैत्रीसुद्धा करणार नाही. म्हणजे आपला फायदा होतोय का हाच विचार पुढं असेल त्याच्यामध्ये. आता हेच कुंभ राशीत गेलो तर शूद्र वर्णाची रास आहे. म्हणजेच काय तर विचार करण्याची क्षमता जी आहे ती बॉटम टू टॉप, म्हणजे पहिल्यांदा चुकीचा विचार केला जातो
आणि मग बरोबर विचार केला जातो. तर हा चुकीचा विचार करणारा जो वर्ग आहे पहिल्यांदा आपल्याला चूक जी आहे ती शूद्रवर्ण इथून दिसते. आणि ह्या शूद्रवर्ण आहे तो चुकीचा विचार पहिल्यांदा डोक्यात येतो आणि आपण त्या दृष्टिकोनातून डोकं आपलं वापरायला सुरुवात करतो. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की अरे हे असं कसं काय. म्हणजे एखादी चोरी झाली एखाद्या घरामध्ये तर पहिल्यांदा तुम्हाला विचारतील घरातल्या कोणी चोरी केली का. आपण म्हणतो हे असं कसं होईल, पण असू शकेल म्हणजे असा विचार. पहिल्यांदा घरात चोरी झाली काय, पहिल्यांदा पैसे होते काय, झाले काय, इथपासून जेव्हा चौकशी होते तेव्हा ती शूद्रवर्णाने होते असते. पण त्यातूनही काही वेळेला खरं सापडण्याची शक्यता असते. म्हणजे चुकीच्या मार्गानेच विचार होणारा सुद्धा चुकीचाच असतो असं नव्हे, तर काही वेळेला तो सुद्धा बरोबर असण्याची शक्यता दाट असते. आणि त्यातून पण आपल्या लक्षात येतं की सत्य बाहेर येऊ शकतं. हा प्रकार त्यामध्ये जास्त दिसतो.